जिथे अगदी काही क्षणात तिसरी कारवाई सुरू होणार आहे। निदा खान जिथे लपून बसलेली होती त्या घरापाशी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत आहेत। अजिंक्य, आपण बघतोय निदा खानचं वास्तव्य जिथे होतं त्या घरावर सुद्धा आता अगदी काही क्षणात कारवाई होईल। तिथे सुद्धा आता एव्हाना लोकांना कुणकुण लागलेली असेल, तिथे काय लोकांच्या रिएक्शन्स आहेत, सध्याचे काय अपडेट्स आहेत? सौरभ, खरं तर ही कारवाई जी आहे ती सकाळी 6 वाजल्यापासून सुरू करण्यात आली होती। मात्र छत्रपती संभाजीनगर पोलिसांची विविध पथकं जी आहेत ती कालपासूनच या सगळ्या भागावर बारीक लक्ष ठेवून होते आणि जे इथले काही लोक आहेत त्यांच्यावर देखील बारीक लक्ष या पोलिसांचं असल्याचं सध्या पोलिसांकडून सांगितलं जातंय। कारण की ही कारवाई केली जाणार आहे असा अगोदरपासूनच अधिकाऱ्यांनी मानस बनवला होता। कारण की ज्यावेळेस हे समोर आलं की हे सगळं अनधिकृत आहे त्यावेळी अधिकाऱ्यांनी हा सगळा प्लॅन करायला सुरुवात केली होती आणि ही कारवाई करत असताना नेमक्या कोणत्या अडचणी येऊ शकतात याचा देखील पोलिसांनी आणि महापालिकेने विचार केला होता आणि त्यावर काम सुरू होतं। कशा प्रकारे प्लॅनिंग केलं पाहिजे, कशा प्रकारे हे पाडलं पाहिजे आणि कशा प्रकारे पुढे काही कायदा आणि सुव्यवस्था असेल किंवा अनुचित घटना घडू शकतात का यावर देखील पोलीस आणि महापालिकेच्या उच्च अधिकाऱ्यांनी विचार केला होता। आणि आता सर, या आसपासची जर दृश्य पाहिली तर अगदी घराला दाराला जे घरं आहेत ज्या ठिकाणी या ठिकाणी जी लोक राहत आहेत ते दाराला आतमधून कडी लावून जे आहेत ते आतमध्ये बसल्याचं सध्या पाहायला मिळतंय। पोलिसांशिवाय आपल्याला लांबपर्यंत जर पाहिलं तर पोलिसांशिवाय एकही इतर व्यक्ती आपल्याला या रस्त्यावर सध्या दिसत नाहीये। कारण की पोलिसांनी या भागाची 24 तासापासून पूर्णपणे रेकी केलेली आहे। या भागात काय घटना होऊ शकते, या भागात नागरिकांचं काय म्हणणं आहे किंवा कोण या भागात रेकॉर्डवरील आहेत याची सगळी माहिती जी आहे ती छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी यापूर्वी घेतली होती आणि अगदी व्यवस्थित त्यांनी जसं ठरवलं होतं तशी ही सध्या कारवाई सुरू असल्याचं सौरभ आपल्याला दिसून येत आहे। जे पटेल नगरसेवक आहेत MIMचे, त्यांचं घर आणि कार्यालयावर सध्या कारवाई सुरू आहे हे देखील आपण पाहतोय। आणि ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर तातडीने ज्या ठिकाणी मी आहे आणि ज्या ठिकाणी आपले दुसरे सहकारी प्रतिनिधी आहेत हे अंतर पाहिलं तर अगदी 5 ते 6 मिनिटाचं अंतर आहे आणि तिथली कारवाई पूर्ण झाल्यानंतर अगदी 5 ते 6 मिनिटात छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे JCB बुलडोजर जे आहेत ते या ठिकाणी येतील। आणि हे जे मी घर दाखवतो पाठीमागं, या घरात जवळपास 7 दिवस निदा खानला आश्रय देण्यात आला होता आणि हे घर पाहिलं तर पक्क हे सगळं बांधकाम आहे। एक मजली हे घर आहे, समोरच्या बाजूने या घराचं प्लास्टर देखील केल्याचं आपण पाहतोय आणि हे सगळं जे घर आता आपल्याला सुस्थितीत दिसतंय हे अगदी काही वेळात फक्त मलब्यामध्ये विलीन होणार आहे। आणि निदा खान या घरात निदा खानला आश्रय देण्यात आला होता। त्यानंतर या सगळ्या प्रॉपर्टीची जी माहिती आहे ती महापालिकेकडून घेण्यात आली। त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की या भागात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामं आहेत आणि आता या भागातील सगळ्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला जाणार आहे। आणि त्याची सुरुवात जी आहे ती मतीन पटेल जे नगरसेवक आहेत त्यांच्या घरावर आणि त्याच्या जे ऑफिस आहे याच्यावर जे अनधिकृत आहे त्याच्यावर हातोडा चालवून छत्रपती संभाजीनगर महापालिकेने आता ही नवीन सुरुवात केलेली आहे की जे अनधिकृत आहे ते जमीनदोस्त केलं जाईल। आता हे जे घर आहे ते अवघ्या काही मिनिटांमध्ये जमीनदोस्त होणार असल्याची सध्या माहिती समजते। त्यापूर्वी आपण पाहतोय की आता जे छत्रपती संभाजीनगरचे LIBचे पोलीस आहेत, गुप्त वार्ता विभागाचे जे पोलीस आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल होत आहेत, याचाच अर्थ की ज्या अर्थे वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्या अर्थे अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये आता या ठिकाणी हातोडा चालवला जाणार आहे। आणि ज्या ठिकाणी निदा खानला आश्रय दिला होता, ज्या ठिकाणी निदा खान 7 दिवस लपून होती, मुंब्रा, मुंबई, ठाणे आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला निदा खान आली होती आणि निदा खानला याच घरात आश्रय दिला गेला होता। आणि या घरावर आता अगदी काही वेळात जो आहे तो बुलडोजर चालवला जाणार आहे। बुलडोजर ज्यावेळी अनधिकृत बांधकामावर चालवला जातो त्यापूर्वी जी प्रक्रिया कायदेशीर असते ती देखील छत्रपती संभाजीनगर महापालिकेने पूर्ण केलेली आहे। 3 दिवस वेळ दिला जातो, ती नोटीस दिली जाते। 3 दिवसात जर हे अनधिकृत बांधकाम स्वतःहून ज्याचं आहे त्यांनी हे पाडकाम केलं नाही तर पुन्हा एकदा 24 तासांचा वेळ दिला जातो आणि त्यानंतर हातोडा चालवला जातो। आता आपण पाहतोय की छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातील या भागातील जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते आता या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि
अगदी काही निश्चितच आपण बघतोय की आता पोलीस अधिकारी सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे लवकरच आता यावर कारवाई होणार हे निश्चित झालेलं आहे। अगदी काही क्षणात तिकडची कारवाई संपवून टीम इथे येईल आणि निदा खानचं वास्तव्य ज्या घरात होतं त्या घरावर सुद्धा कारवाई होणार आहे। दरम्यान आपल्यासोबत काही पोलीस अधिकारी दिसत आहेत, अजिंक्य ते आपल्याशी काही संवाद साधतायत का आपण बघूया। अजिंक्य, सौरभ, खरं तर यापूर्वी देखील पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भात बोलावं असा मी प्रयत्न केला होता, मात्र वरिष्ठ अधिकारी जे आहेत छत्रपती संभाजीनगरचे, ही सगळी कारवाई जी आहे ती संवेदनशील आहे। या भागात जे नगरसेवक पटेल आहेत त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे सध्या पोलीस काहीही सध्या स्टेटमेंट देणार नाहीत। ज्यावेळेस ही सगळी कारवाई पूर्ण होईल त्यावेळेस त्यांचे वरिष्ठ अधिकारी बोलतील किंवा या ठिकाणी ज्यावेळेस कारवाई थेट सुरू होईल त्यावेळेस या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी दाखल होतील आणि तेच माध्यमांशी संवाद साधतील असं देखील या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते। काही अधिकाऱ्यांवर या ठिकाणी बंधन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे जे पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत त्यांची प्रतिक्रिया सध्या आपण घेणं टाळतोय, कारण की वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते आल्यानंतर आपल्याशी संवाद साधणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र सध्या जी पटेलच्या घरावर आणि कार्यालयावर जी तोडकामाची कारवाई सुरू आहे त्या ठिकाणी पटेलचे मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत आणि त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये किंवा कोणतीही अनुचित घटना घडू नये त्यासाठी जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते सगळे वरिष्ठ अधिकारी सध्या त्या स्पॉटला आहेत आणि ज्या ठिकाणी तोडकाम चालू आहे त्या ठिकाणी हे सगळे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते त्या ठिकाणी उभं राहून हे सगळं जे आहे ते पाहत आहेत आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निश्चितच आणि त्यासाठी मोठा पोलिसांचा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। अजिंक्य, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। दुसरीकडे आपण बघतोय हे एकीकडे मतीन पटेलच्या घरावरची कारवाई सुद्धा आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय।